जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आताच्या व्हिडिओमध्ये आपण एस-वाय-बी-कॉम सेमिस्टर 4 2024 पॅटर्न मधील म्हणजेच एन-ई-पी पॅटर्न मधील विद्यार्थ्यांसाठी मेथड्स ऑफ कॉस्टिंग सेकंड, कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या विषयासंदर्भात सविस्तर माहिती भेटणार आहे. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, शॉर्ट नोट्सला कोणते प्रश्न, ब्रॉड क्वेश्चनला कोणते प्रश्न, न्यूमेरिकल प्रॉब्लेम काही आहेत का, त्या सर्व संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपण. एस-वाय-बी-कॉम सेमिस्टर 4 मेथड्स ऑफ कॉस्टिंग, त्यालाच आपण कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग सेकंड हा विषय आपण म्हणूया. विद्यार्थी मित्रांनो, या विषयासाठी एकूण 2 क्रेडिट आहे. या विषयाला एकूण 50 मार्क आहे. त्यापैकी 15 मार्क इंटरनल आणि विद्यापीठाची परीक्षा 35 मार्कांची होणार आहे. या 35 मार्काच्या परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासाचा टाइम अवधी देण्यात आलेला आहे. पासिंगसाठी किमान तुम्हाला 14 मार्क पडणं अपेक्षित आहे. परीक्षेचं स्वरूप हे मीडियम आन्सर ऑफ सब्जेक्टचं मीडियम जे काही असणार आहे ते इंग्लिश असणार आहे. यामध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट बघूया. यामध्ये टोटल तुम्हाला परीक्षेला 4 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला जो काही प्रश्न आहे तो कंपल्सरी तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. तर रिमेनिंग जे काही 3 प्रश्न आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd आणि 4th यापैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. तुम्हाला समोर स्क्रीनवर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट दिसत असेल. पहिला प्रश्न तुम्हाला फिल इन द ब्लँक्स 5 मार्काला विचारला जाईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2nd हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 1 वर ब्रॉड प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असेल 15 मार्काला. क्वेश्चन नंबर 3 हा न्यूमेरिकल प्रॉब्लेम चॅप्टर नंबर 2 वर 15 मार्काला राहील. तर क्वेश्चन नंबर 4 हा राईट शॉर्ट नोट्स असणार आहे, जिथे 4 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला लिहायचे आहे. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क आहेत. यापैकी क्वेश्चन नंबर 2nd, 3rd आणि 4th यापैकी कोणतेही 2 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. असे एकूण 35 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. यामध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आपण बघत असताना न्यूमेरिकल प्रॉब्लेम जे काही चॅप्टर नंबर 1 वर 15 मार्काला विचारलं जाणार आहे, त्याला प्रोसेस कॉस्टिंग असं म्हणतात. तर प्रोसेस कॉस्टिंगवर तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो काही विचारला जाईल, तो विचारला जाऊ शकतो. प्रिपरेशन ऑफ प्रोसेस अकाउंट यामध्ये तुम्हाला नॉर्मल लॉस, ॲबनॉर्मल गेन याच्याशी रिलेटेड जे काही ट्रीटमेंट आहे, त्यावर आधारित हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम 15 मार्काला विचारला जाऊ शकतो. इथे तुम्हाला 2 किंवा 3 प्रोसेस वगैरे दिल्या जातील आणि 2 ते 3 प्रोसेसमधून तुम्हाला ते अकाउंटिंग वगैरे तयार करावं लागू शकतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो काही आहे, जो चॅप्टर नंबर 2 वर आधारित न्यूमेरिकल प्रॉब्लेम असणार आहे, त्यासाठी सुद्धा 15 मार्क आहेत. त्याला ऑपरेटिंग कॉस्टिंग असं चॅप्टर नंबर 2nd नाव आहे. तर यामध्ये न्यूमेरिकल प्रॉब्लेम जो काही विचारला जाणार आहे, तो कॉस्ट शीट फॉर ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस रिलेटेड विचारला जाणार आहे. ज्यामध्ये ऑपरेटिंग कॉस्ट शीट तुम्हाला तयार करावी लागू शकते. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो काही आहे, तो राइट शॉर्ट नोट्स आहे, जिथे 4 पैकी कोणत्याही 3 शॉर्ट नोट्स तुम्हाला राईट डाउन करायला विचारले जातील. त्यासाठी तुम्हाला 15 मार्क आहे. प्रत्येक शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहे. किमान 2 पानांपर्यंत त्याचे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पहिला प्रश्न आहे नॉर्मल अँड ॲबनॉर्मल लॉस किंवा नॉर्मल गेन, ॲबनॉर्मल गेन असा पण तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. त्यानंतर जॉइंट प्रॉडक्ट अँड बाय प्रॉडक्ट. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची शॉर्ट शॉर्ट नोट्स आहे कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 19 जॉइंट कॉस्ट. त्यानंतर फीचर, ॲडव्हांटेजेस, लिमिटेशन अँड ॲप्लिकेबिलिटी ऑफ प्रोसेस कॉस्टिंग या 4 पैकी 1 किंवा 2 तरी तुम्हाला प्रश्न डेफिनेटली विचारले जाईल. नुसतं प्रोसेस कॉस्टिंग विचारलं तर तुम्ही त्याचे फीचर, ॲडव्हांटेजेस, लिमिटेशन, ॲप्लिकेबिलिटी असं लिहू शकता. पण जर का स्पेसिफिक तुम्हाला विचारलं ॲप्लिकॅबिलिटी ऑफ प्रोसेस कॉस्टिंग, तर त्या ठिकाणी फक्त ॲप्लिकॅबिलिटीच तुम्हाला मेन्शन करावी लागणार आहे. पुढे सेम प्रश्न फीचर्स, ऑब्जेक्टिव्ह अँड ॲप्लिकेशन्स ऑफ ऑपरेटिंग कॉस्टिंग. ओके. महत्त्वाचे शॉर्ट नोट्स आहे. चॅप्टर नंबर 2 वर आधारित आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट इन सर्व्हिस इंडस्ट्री विथ व्हेरियस एक्झाम्पल म्हणजे कॉस्ट शीट वेगवेगळ्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये कुठे-कुठे वापरली जाते, त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. नंतर आहे कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 13 कॉस्ट ऑफ सर्व्हिस या नावाने कॉस्ट अकाउंटिंग स्टँडर्ड 13 आहे. एकतर 19 आणि 13 दोन्हींपैकी एक विचारलं जाईल किंवा दोन्हीच्या दोन्ही शॉर्ट नोट्स तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातील. नंतर आहे कॉस्ट स्टेटमेंट फॉर हॉस्पिटॅलिटी हॉस्पिटल, हॉटेल इंडस्ट्री किंवा मॉडर्न इंडस्ट्रीजमध्ये एंटरटेनमेंट, मोबाईल, ई-कॉमर्स, फूड डिलिव्हरी सर्व्हिस आणि लॉजिस्टिक अशा कोणत्याही याच्या बाबतीत तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये एस-वाय-बी-कॉमच्या सेमिस्टर 4 मधील
मेथड्स ऑफ कॉस्टिंग सेकंड, ज्याला आपण कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग सेकंड हा विषय म्हणूया. या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर स्टडी पर्पज आपण बघितलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर का सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवायची असेल परीक्षेसंदर्भात तरी आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करू शकता. यामध्ये तुम्हाला परीक्षेचं वेळापत्रक, परीक्षेसंदर्भातील वेळोवेळी बदलणाऱ्या महत्त्वाच्या सूचना, निकालाबाबतच्या अपडेट्स ही सर्व माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळे YouTubeला तुम्ही अक्षय बळे एस-पी-पी एवढं जरी सर्च केलं तरी तुम्हाला आपला YouTube चॅनल बघायला भेटेल आणि तिथे प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तर त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता, जिथे तुम्हाला सर्व महत्त्वाच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला भेटणार आहे, ज्या पुणे विद्यापीठाच्या परीक्षेसंदर्भात असणार आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टेलिग्राम चॅनलमध्ये देखील सहभागी व्हायला विसरू नका. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.